तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संचित अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण 12वीचा एक्सरसाइज 1.1 हा कंप्लीट सॉल्व केला. आपण आता त्याचा पुढचा भाग बघू. तर पुढचा भाग बघण्याआधी थोडंसं बेसिक बघूया, जे आहे स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंटचा काय आहे? पॅटर्न आहे. स्टेटमेंट pattern. Okay. Letters can denoted by statement. ओके, हे काय झालं? लेटर जे आपण वापरतो कोणते मला माहिती आहे, पी, क्यू, आर आणि एस, यांना काय म्हणतात? स्टेटमेंट म्हणतात. लेटर्स अँड कनेक्टिव्ह कॉम्बिनेशन is called statement pattern. ओके, म्हणजेच काय, जे कनेक्टिव्ह आपण वापरतो, कोणकोणते आहेत कनेक्टिव्ह मी तुम्हाला बोललो. अँड, ऑर, इफ, देन, ओके, आणि इफ अँड ओनली इफ. हे जे कनेक्टिव्ह आहेत दोघांचं कॉम्बिनेशन कसं आपण लिहितो? समजा पी इफ देन क्यू, बरोबर, पी और क्यू. ओके, हे जे कॉम्बिनेशन आहे यालाच काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न. आपण पुढचा भाग बघूया. स्टेटमेंट पॅटर्न नंतर आहे तुमचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स. काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, the two statement pattern is said to be identical if and only if बंद करता, if and only if their truth table are same. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया आपण. काय का नाही, हे बघा, द टू स्टेटमेंट पॅटर्न इज सेड टू बी आयडेंटिकल इफ अँड ओनली इफ देअर ट्रूथ टेबल आर सेम. म्हणजेच काय, तुम्हाला ए इज इक्वल टू बी या टाईपमध्ये सॉल्व करायचं आहे. म्हणजे एचा पण ट्रूथ टेबल आणि बीचा पण ट्रूथ टेबल काय पाहिजे? इक्वल पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, सो एक्झाम्पल, पी अँड क्यू इज इक्वल टू नेगेशन पी इफ देन नेगेशन क्यू. बघा, तुम्हाला हा भाग इज इक्वल टू हा भाग दाखवायचा आहे. म्हणजे काय, दोघांचेही जे ट्रूथ टेबल तुम्ही बनवणार ते सारखे पाहिजेत. काय, पी अँड क्यू इज इक्वल टू नेगेशन पी इफ देन नेगेशन क्यू. ह्या दोघांचे जेव्हा तुम्ही ट्रूथ टेबल काढाल तेव्हा ते इक्वल पाहिजेत. काय पाहिजेत? इक्वल. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगतो, पी ए बरोबर, त्याच्यानंतर क्यू आहे, अजून काय, नेगेशन क्यू पण आहे, म्हणून काय घेतला? नेगेशन क्यू. ओके,
त्यानंतर दोघांमध्ये हा पण आहे. ओके, त्यानंतर हा बघा P इफ देन निगेशन Q, P इफ देन निगेशन Q. आणि या पूर्ण ब्रॅकेटला पण काय आहे निगेशन, म्हणून या पूर्ण ब्रॅकेटला काय आपण लावलं P निगेशन Q. बरोबर. सो बघा आपण पहिले काय घेतो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. बरोबर. हा P घेतो. Q काय घेतो ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर आहे. बघा Q नेगेशन Q, मी तुम्हाला काय बोललो नेगेशनमध्ये जर का ट्रू असेल तर काय लिहायचं फॉल्स. इथे ट्रू आहे तर काय लिहायचं फॉल्स. फॉल्सचं काय येतं ट्रू. बरोबर. ट्रूचं काय येईल फॉल्स आणि फॉल्सचं काय येईल ट्रू. आता बघा P अँड Q, P Q मध्ये काय लावला आहे अँड. तर अँडचं ट्रिक काय आहे टी ट्रू आणि ट्रू असेल तरच काय येतं ट्रू. बरोबर. बाकी सगळे काय येतात फॉल्स. तर ट्रू आणि ट्रू काय येईल ट्रू, बाकी सगळे काय येईल फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके. आता बघा P इफ देन निगेशन Q काय P आणि निगेशन Q. हा कॉलम बघा P आणि निगेशन Q या दोघांमध्ये काय लावला आहे इफ देन लावला आहे. आता इफ देनचा रूल काय जर का ट्रू पासून फॉल्सला जात असेल तर उत्तर काय येतं फॉल्स. बरोबर. सो ट्रू फॉल्स, ट्रू पासून इफ देनला फॉल्स जात असेल तर उत्तर काय येतं फॉल्स. बरोबर. इफ देनमध्ये ट्रू ट्रू काय असतं ट्रू, फॉल्स फॉल्स काय असतं ट्रू आणि फॉल्स ट्रू काय असतं ट्रू. बरोबर. हे झालं. आता बघा P इफ देन निगेशन Q आहे तर निगेशन म्हणजे याला काय लावलं आहे निगेशन म्हणजे ट्रूचं काय होईल फॉल्स, सॉरी फॉल्सचं काय येईल ट्रू, फॉल्स फॉल्स आणि ट्रूचं पण काय येईल फॉल्स. ओके. आता बघा तुम्हाला हा ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे सेम येते का बघा ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. इथे बघा ट्रू फॉल्स 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 यानुसार तुम्हाला सांगतील की लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का ते चेक करा. दोन्ही बघा दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेम आहेत म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. या पद्धतीने गणित सोडवायचे आहे. तर आता आपण याचा पुढचा भाग बघू. लॉजिकल इक्विव्हॅलन्स नंतर तुमच्या पुस्तकात आहे ट्यूटोलॉजी. काय आहे ट्यूटोलॉजीची डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवर आलेली आहे. तर ट्यूटोलॉजीची डेफिनेशन काय ए स्टेटमेंट पॅटर्न, ए स्टेटमेंट पॅटर्न इज true for all combination is called tautology. बघा ट्यूटोलॉजी म्हणजे काय ए स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू व्हॅल्यू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन इज कॉल्ड ट्यूटोलॉजी. म्हणजे जो तुम्हाला क्वेश्चन दिला आहे त्याच्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला काय पाहिजे टी 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 म्हणजे सर्व व्हॅल्यू काय पाहिजे ट्रू, त्याला म्हणतात ट्यूटोलॉजी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकात पी निगेशन पी. ओके. पी और निगेशन पी आहे. तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजे त्याच्या ट्रू ट्रू ट्रू. मग याचं ट्रूथ टेबल आपण बनवू. पी आहे बरोबर, निगेशन पी पण आहे बरोबर आणि दोघांमध्ये काय लावला आहे ऑर म्हणजेच पी
ओके पी. 1 2 3 4. ओके. तुम्हाला मी काय म्हटलं आहे, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन इज ट्रू व्हॅल्यू. म्हणजे जेवढे पण कॉम्बिनेशन होतील तेवढे सगळ्यांची व्हॅल्यू काय पाहिजे, ट्रू. तर बघा ट्रू घेतो, फॉल्स घेतो, नाही सॉरी बघा ट्रू आणि ट्रू घेतो बरोबर, फॉल्स फॉल्स बरोबर. मग ह्याचं काय येईल निगेशन. ट्रूचं काय येतं फॉल्स, ट्रूचं काय येतं फॉल्स, फॉल्सचं काय येतं ट्रू, मग ट्रूचं काय फॉल्सचं काय येतं ट्रू. दोघांमध्ये काय लावाला ऑर. तर ऑरचं काय फॉल्स ऑर फॉल्स, फक्त काय येतं फॉल्स, बाकी सगळे ट्रू येतात बरोबर आहे. तर ट्रू आणि फॉल्स, तर ऑरमध्ये फक्त फॉल्स आणि फॉल्स असेल तरच फॉल्स येतं. इथे बघा एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येईल ट्रू. एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, ह्याची व्हॅल्यू काय येईल ट्रू. फॉल्स ट्रू काय येतं ट्रू, आणि फॉल्स ट्रू काय येतं ट्रू. ओके. तो बघा सगळ्या व्हॅल्यू काय येतात ट्रू, म्हणून त्याला काय बोलतात ट्यूटोलॉजी. काय म्हणतात ट्यूटोलॉजी. ट्यूटोलॉजी म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा एक्झाम्पल सॉल्व करता त्याच्या सगळ्या व्हॅल्यू जर का ट्रू आल्या तर त्याला म्हणतात ट्यूटोलॉजी. ओके. आपण पुढचा भाग बघूया. तर ट्यूटोलॉजीमध्ये आपण काय बघितलं की सगळ्या व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. आता दुसरा पार्ट आहे याचा कॉन्ट्राडिक्शन. ओके कॉन्ट्राडिक्शन. आता कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, ऑल स्टेटमेंट पॅटर्न have truth value, have all truth value is false for all combination is called contradiction. ओके. म्हणजे काय कॉन्ट्राडिक्शन, ए स्टेटमेंट पॅटर्न हॅव ऑल ट्रूथ व्हॅल्यू आर फॉल्स. म्हणजे जसं आपण टॉटॉलॉजीमध्ये बघितलं की सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात, तर कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय होईल सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येतील. काय येतील फॉल्स. फॉर एक्झाम्पल पी अँड निगेशन पी घेतला, ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय येतात फॉल्स येतात. बघा तुमच्या पुस्तकात गणित दिलेलं आहे एवढंच, पण ते सॉल्व करून नाही दिलं, मी सॉल्व करून दाखवतो बरोबर. पहिले आपण काय घेतो पी, त्याच्यानंतर काय निगेशन पी, आणि पुढे काय आहे पी निगेशन पी बरोबर. दोघांमध्ये काय लावायचं आहे मला अँड. आता अँडचं मला माहिती आहे जर का ट्रू आणि ट्रू असेल तरच ट्रू येतो बरोबर आहे. सो इथे बघा ट्रू ओके. तर पी काय घेतो ट्रू फॉल्स. निगेशन बाय काय येईल पीचं, ट्रू असेल तर काय लिहितो आपण फॉल्स, ट्रू असेल तर काय लिहितो आपण फॉल्स, फॉल्स असेल तर काय लिहितो ट्रू, आणि फॉल्स असेल तर काय लिहितो ट्रू बरोबर आहे. आता दोघांमध्ये काय लावायचं आहे तुम्हाला अँड. तर अँडचे काय दोन्ही ट्रू असतील तरच व्हॅल्यू ट्रू पाहिजे बरोबर आहे. तर बघा ट्रू आणि फॉल्स आहे म्हणजेच काय येईल फॉल्स,
ट्रू आणि फॉल्स आहे तर काय येईल फॉल्स, फॉल्स आणि ट्रू आहे तर काय येईल फॉल्स, फॉल्स आणि ट्रू आहे तर फॉल्स. बघा सगळ्या ह्याच्यात काय येतं आहे, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स येत आहेत. तर सगळ्या व्हॅल्यू जेव्हा फॉल्स असतील तेव्हा त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. ओके. एक त्याच्यानंतर आहे कॉन्ट्राडिक्शन, आता आपण बघितलं. त्याच्यानंतर आहे कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी. ओके. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, बरोबर आहे. ए स्टेटमेंट पॅटर्न, a statement pattern, okay, neither be tautology nor be contradiction is called कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय, स्टेटमेंट पॅटर्न नायदर बी टॉटॉलॉजी नॉर बी कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी. म्हणजे एकतर तो टॉटॉलॉजी पण नसेल किंवा कॉन्ट्राडिक्शन पण नसेल, त्यालाच काय म्हणतात कॉन्टिंजन्सी. बरोबर. टॉटॉलॉजीमध्ये आपण काय बघितलं आहे, सगळ्या व्हॅल्यू ट्रू येतात. कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय बघितलं आहे, सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉल्स येतात. पण कॉन्टिंजन्सीमध्ये डिफरंट येतं. एक एक्झाम्पल घेऊया, एक सोपं एक्झाम्पल घेतो. पी हे एक्झाम्पल घेऊ, याचा ट्रूथ टेबल म्हणू. काय आहे तू बघा, पी क्यू आणि एक 2 3 4 बघा ट्रू घेतो, बरोबर आहे. दुसरा आपण काय घेतो ट्रू, फॉल्स फॉल्स, बरोबर. एकदा काय घेतो की मध्ये ट्रू, दुसऱ्यांदा काय घेतो फॉल्स, तिसऱ्यांदा ट्रू आणि चौथ्यांदा फॉल्स. इफ देनचा नियम तुम्हाला माहिती आहे, सोपा आहे. तरच काय लिहायचं, फॉल्स लिहायचं, बरोबर आहे. ओके. सो ट्रू आणि ट्रू काय येतो इफ देनमध्ये ट्रू, ट्रूपासून फॉल्सला गेल्यावर काय येतो फॉल्स, फॉल्सला ट्रू आणि ट्रू, बरोबर आहे. हा टेबल आहे. ओके. यामध्ये बघा सगळ्या व्हॅल्यू ट्रू पण नाही आहेत किंवा सगळ्या व्हॅल्यू फॉल्स पण नाही आहेत, तर याला काय म्हणतात कॉन्टिंजन्सी. ओके. तर आपण बंद केला, तर आपण एक्सरसाइज 1.1 आता शिकूया. ओके. 1.2 सुरू करतो. त्याच्या अगोदर मी काही इथे हिंट लिहितो. हिंट यालाच काय म्हणतात ट्रिक पण मी तुम्हाला म्हणेन. हे मी का लिहितो आहे, कारण जेव्हा आपण एक्झाम्पल याचे सॉल्व करू तेव्हा ते आपले बरोबर आहेत की नाही आपण चेक करू, बरोबर. तर अँडची ट्रिक काय आहे, दोन्ही जर का ट्रू असतील अँडमध्ये तरच त्याची व्हॅल्यू काय लिहायची, ट्रू लिहायची, बरोबर. ऑरची काय, दोन्ही जर का फॉल्स असतील तरच काय व्हॅल्यू लिहायची फॉल्स, बरोबर. ट्रू इफ देन फॉल्स असेल तरच व्हॅल्यू फॉल्स लिहा, बरोबर आहे. आणि ट्रू इफ देन ट्रू असेल तर काय ट्रू लिहा, आणि फॉल्स इफ देन फॉल्स असेल तर काय लिहा, सॉरी ट्रूच लिहा. काय लिहा, ट्रू लिहा. ही जी ट्रिक आहे, आता तुम्हाला वाटत असेल ही ट्रिक का, कारण एक्झाममध्ये तुम्ही सांगू नाही शकत की बाबा माझा टेबल पाठ आहे. पाठ करण्यापेक्षा ह्या ट्रिक फक्त लक्षात ठेवा. ओके. की तुम्हाला मी करून दाखवू इथे की कसं काय केलं. बघा समजा इथे तुम्हाला मी हे करून दाखवतो, पी क्यू हे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुमच्या ही ट्रिक लक्षात येईल. ओके.
ओके, तर पहिले आपण काय घेतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आता हा जो अँड आहे त्याच्यात काय वापरतो, ट्रू, बाकी सगळे काय येतात फॉल्स, बरोबर आहे. ऑरमध्ये काय वापरतो, ट्रू 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 आणि फॉल्स, बरोबर आहे. इफ देनमध्ये काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू आणि ट्रू. आणि इफ अँड ओनली इफमध्ये काय येतो, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. बघा, दोन्ही जर का ट्रू असतील तरच व्हॅल्यू काय येते, ट्रू, बाकी सगळे काय येतात फॉल्स. ऑरमध्ये बघा, जर का दोन्ही फॉल्स असतील तरच काय व्हॅल्यू येते, फॉल्स, बरोबर आहे, बाकी सगळे ट्रू. इफ देनमध्ये बघा काय की ट्रू पासून एफला गेला तरच व्हॅल्यू एफ येते, बाकी सगळे ट्रू 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 येतात. ओके, आणि इफ अँड ओनली इफमध्ये बघा, दोन्ही सेम असतील, ट्रू ट्रू, तर काय येतं ट्रू, आणि फॉल्स फॉल्स, त्यावरून काय येतो ट्रू. तर ह्या टेबलची ट्रिक ही आहे जी ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलेली आहे. ओके, आता आपण गणित सोडूया. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग पॅटर्न. हे पहिलं एक्झाम्पल काय आहे, मोठ्या ब्रॅकेटमध्ये छोट्या कंसात पी इफ देन क्यू, त्याला जोडून काय अँड क्यू, त्या पूर्ण ब्रॅकेटला इफ देन काय पी. तर याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, बरोबर आहे. ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग पॅटर्न, तर काय पहिले काय घ्यायचा, पी, बघा दुसरा काय आहे क्यू, दोघांना कशाने जोडलं आहे, पी इफ देन क्यू, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पी इफ देन क्यू, त्याला काय जोडलं आहे क्यू, आणि शेवटचं काय आहे पी इफ देन क्यू क्यू गोज पी. ओके, कळत आहे. या प्रकारे तुमचा टेबल काय झाला, तयार झाला. तर पी काय घेतो, ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स. ओके, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बघा, दोघांमध्ये काय रिलेशन लावायचं आहे, इफ देन. आता इफ देनचा मी इथे काय सांगितलं बघा, ट्रू पासून फॉल्सला गेला तरच काय तो फॉल्स, म्हणजे इथे पण काय येईल ट्रू, ट्रू पासून फॉल्सला गेला म्हणजे काय आला फॉल्स. ह्या हिंट लिहिण्याचा उपयोग हा आहे, बरोबर. फॉल्स तर काय तो ट्रू, आणि फॉल्स फॉल्स काय तो इफ देनमध्ये ट्रू. आता हा आणि क्यू लक्षात घ्या, हा जो आहे पी इफ देन क्यू, त्याला काय जोडायचं आहे अँड क्यू. इथे मुलं बरेचशी गडबड करतात, क्यू पासून याला बघतात, पहिले काय आहे हा, म्हणजे पहिली व्हॅल्यू कोणाची धरायची ह्याची, आणि त्याच्यानंतर काय आहे क्यू, या दोघांमध्ये अँड जोडायचं आहे. आता अँडचं काय, दोन्ही जर का ट्रू असतील, दोन्ही जर का ट्रू असतील तरच त्यांची व्हॅल्यू ट्रू लिहायची, नाहीतर सगळे काय लिहायचे फॉल्स. तर बघा पहिलं काय आहे हा आहे, बरोबर ना, आणि त्याला काय जोडलं आहे क्यू अँड क्यू. तर ट्रू आणि ट्रू काय येतो अँडमध्ये ट्रू, फॉल्स फॉल्स काय येतो फॉल्स, बरोबर. ट्रू ट्रू काय येतो ट्रू, आणि ट्रू फॉल्स काय येतो फॉल्स. इतकं सोपं आहे. आता या पूर्ण टर्म त्याला इफ देन काय लावलं आहे क्यू, बघा इफ देन काय लावलं आहे पी, पी लावला आहे, म्हणजेच काय ह्याच्यात आणि कशात बघायचं पीमध्ये इफ देन, बरोबर. आता इफ देनचा रूल काय आहे, ट्रूपासून फॉल्सला गेलं तरच फॉल्स, बरोबर. सो ट्रू ट्रू तर काय येतं ट्रू, फॉल्स
ट्रू. काय येतं? ट्रू. बरोबर. ट्रू फॉल्स. ट्रूपासून इफ देनला जर का फॉल्समध्ये गेलं, ट्रूपासून जर का एफमध्ये गेले तर काय लिहायचं उत्तर? फॉल्स. म्हणून काय लिहायचं? फॉल्स. आणि फॉल्स आणि फॉल्स काय येतं? ट्रू. ओके. या प्रकारे ही गणितं घ्यायची आहेत. एकदा मी क्रॉस चेक करून तुम्हाला सांगतो की तर मी क्रॉस चेक करून बघितलं, पुस्तकात मी बघितलं आहे, तर व्हॅल्यू बरोबर आहे सारखी. याप्रमाणे तुम्हाला गणितं सोडवायचे आहेत. तर मी या पुढची गणितं माझा जो मित्र आहे किरण तो तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहेत. तर आपल्याला काय दिलं आहे क्वेश्चन नंबर पी अँड निगेशन क्यू इफ अँड ओनली इफ पी इफ देअर क्यू. तर आपण टेबल काढणार आहोत आता. पी क्यू त्यानंतर पी अँड ओके पी अँड निगेशन क्यू येईल इथे. बरोबर. त्यानंतर पी अँड निगेशन क्यू. ओके. त्यानंतर काय येणार? पी इफ देअर क्यू. त्यानंतर होल पूर्ण येणार. ओके. काय आहे ते? पी अँड निगेशन क्यू इफ अँड ओनली इफ पी इफ देअर क्यू. ओके. आता काय आहे? पी काय येतो? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू काढू. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन क्यूचा काढायचं आहे. आता ट्रू आहे तर फॉल्स येणार, फॉल्स आहे तर ट्रू येणार, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. ओके. आता काय दिलेलं आहे आपल्याला? पी अँड निगेशन क्यू. तर पी अँड निगेशन क्यू. तर आपल्याला माहीत आहे ट्रू आणि ट्रू असेल तर ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. तर ट्रू अँड फॉल्स फॉल्स. ट्रू अँड ट्रू काय येणार? ट्रू. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. ओके आहे. पी इफ देअर क्यू. पी आणि याचं करायचं. आता आपल्याला माहिती आहे ट्रूकडून फॉल्सला जात असेल तरच फॉल्स येतो, अदरवाईज सगळे ट्रू येणार. तर ट्रू अँड टू ट्रू ट्रू येणार. ट्रू गोज टू फॉल्स फॉल्स येणार. फॉल्स गोज टू ट्रू ट्रू येणार. फॉल्स गो टू फॉल्स ट्रू येणार. ओके. आता शेवटचं आहे पी अँड निगेशन क्यू इफ अँड ओनली पी इफ ओनली क्यू. ओके. तर आता काय करायचं आहे आपल्याला? पी आहे फॉल्स, इफ अँड ओनली हे. आता याचं करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे ट्रू टू ट्रू असेल तर ट्रू आणि फॉल्स टू फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. तर फॉल्स टू ट्रू आहे म्हणजे फॉल्स येणार. टू ट्रू फॉल्स फॉल्स येणार. फॉल्स टू ट्रू फॉल्स येणार आणि फॉल्स टू ट्रू फॉल्स येणार. ओके. एवढं सोपं आहे. बरोबर आहे ना? आता आपण गणित क्रमांक 3 बघणार आहोत. काय? पी अँड क्यू इफ अँड ओनली इफ क्यू ऑर आर. ओके. तर आता बघा आपल्याला स्टेटमेंट किती आहे इथं? 3 स्टेटमेंट, पी क्यू आणि आर. तर आपला जो चार्ट आपण 4 घ्यायचो ते आता वाढणार आहे आणि 8 होणार आहे. ओके. तर स्टार्ट करूया. पी क्यू आणि आता तिसरा स्टेटमेंट आर. ओके. आता काय येणार? पी अँड क्यू आणि क्यू ऑर आर. देन होल पी अँड क्यू इफ अँड ओनली इफ क्यू ऑर आर. तर आता जरा छोटा करतो कारण की आपल्याला आता 8 करायचे आहेत पूर्ण. ओके. आता काय येणार? ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. इथं क्यूमध्ये येणार ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ओके. एक मिनटं जरा.
लाईनमध्ये घेऊ. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, आता हा स्टेटमेंट घेऊ. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, देन पी अँड क्यू आपल्याला माहिती आहे टी अँड ट्रू आणि ट्रू जर असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. तर ट्रू 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 आणि ट्रू 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 अँड फॉल्स फॉल्स. ट्रू अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. ओके, बरोबर आहे. आता क्यू और आर. आता आपल्याला माहीत आहे फॉल्स आणि फॉल्स और फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज सगळे ट्रू येतात. तर आता काय क्यू आणि आर. तर ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स 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 येणार. ओके, ट्रू 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 फॉल्स ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू आणि फॉल्स 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 येणार. बरोबर आहे. आता लास्ट वन. आता काय पी अँड क्यू, इफ अँड ओनली इफ क्यू और आर. तर आपल्याला माहिती आहे इफ अँड ओनली इफमध्ये ट्रू जर ट्रूलाच जात असेल तर ट्रू आणि फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू, अदरवाईज सगळे फॉल्स येणार. तर ट्रू टू ट्रू ट्रू टू ट्रू येणार. ट्रू ट्रू येणार. फॉल्स टू ट्रू फॉल्स येणार. फॉल्स टू फॉल्स ट्रू येणार. ट्रू फॉल्स टू ट्रू फॉल्स फॉल्स टू ट्रू फॉल्स फॉल्स टू ट्रू फॉल्स आणि फॉल्स टू फॉल्स ट्रू येणार. ओके, सोपं आहे. नाव आपण फोर्थ गणित बघणार आहोत. फर्स्ट गणित काय आहे पी इफ देन इनबॉक्स नेगेशन क्यू अँड आर. ओके, तर आपण टेबल आधीच काढलं कारण की आपला वेळ वाया जातो आणि ड्युरेशन खूप मोठा येणार, त्यामुळे तुम्हाला स्किप करायला लागेल. त्यापेक्षा आपण आधीच टेबल आखून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं पडणार. ओके, देन आता काय येणार पी क्यू आर, त्यानंतर क्यू अँड आर, देन नेगेशन क्यू अँड आर. okay, then whole p if then negation q and r. ओके, समजलं. आता आपण पूर्ण करू. ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू false false. Our statement true false true false true false true false. ओके, तर आता आपल्याला क्यू अँड आर काढायचं आहे. तर आपल्याला माहीत ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. देन ट्रू अँड ट्रू 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 अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. ट्रू अँड ट्रू 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 अँड फॉल्स फॉल्स. फॉल्स अँड ट्रू फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. ओके, आता काय आहे नेगेशन क्यू अँड आर. तर इथे आपल्याला क्यू अँड आर दिलेलं आहे, फक्त आपल्या इथं नेगेशन करायचं आहे. तर ट्रू असणार तर काय होणार फॉल्स होणार. फॉल्सचं काय होणार ट्रू होणार. फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू. ओके, द लास्ट वन पी इफ देन निगेशन क्यू अँड आर. तर आपल्याला इथे दिलेलं आहे निगेशन क्यू अँड आर, फक्त आपल्याला पी इफ देन करायचं आहे. तर पी इफ देन निगेशन क्यू टू आर. तर आपल्याला माहीत आहे ट्रू अँड ट्रू असेल, ओके, ट्रूकडून फॉल्सला जात असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. तर आता नीट लक्ष ठेवा, ट्रू टू फॉल्स, ट्रू टू फॉल्स जात असेल तर फॉल्स येणार, अदरवाईज ट्रू येणार. तर ट्रू टू फॉल्स हे येणार फॉल्स. कडून ट्रूला चालला आहे हा ट्रू येणार. ट्रूकडून ट्रूला चालला आहे
हा पण ट्रू येणार. ट्रू टू ट्रू हा पण ट्रू येणार आहे. फॉल्स टू फॉल्स हा पण ट्रू येणार. फॉल्स टू ट्रू हा पण येणार ट्रू. फॉल्स टू ट्रू हा पण ट्रू येणार आणि फॉल्स टू ट्रू हा सुद्धा ट्रू येणार. ओके, तर लक्षात काय ठेवायचं आहे, ट्रूकडून फॉल्सला जात असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू येणार आहे. ओके ओके गाईज, आता क्वेश्चन नंबर 5 बघू आपण. नेगेशन पी अँड इन ब्रॅकेट पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू. तर आता आपल्याकडे फक्त 2 स्टेटमेंट आहेत, त्याच्यामुळे आपण 4च करणार आहेत. हा का? ओके, आता सुरुवात करूया आपण. पी क्यू हा नेगेशन पी हा नेगेशन क्यू, देन पी ऑर नेगेशन क्यू, देन पी ऑर नेगेशन क्यू अँड हा क्यू, देन होल पी नेगेशन पी अँड पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू. ओके, आता ट्रू फॉल्स ट्रू. ओके, 1 मिनिट थांबा रे, कट करून घ्या तेवढा. ओके, आता स्टार्ट करूया. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता नेगेशन पी, ट्रूचा काय होणार फॉल्स, ट्रूचा काय होणार फॉल्स, फॉल्सचा काय होणार ट्रू, फॉल्सचा होणार ट्रू, ट्रूचा होणार फॉल्स. नेगेशन क्यू, फॉल्सचा होणार ट्रू, ट्रूचा होणार फॉल्स आणि फॉल्सचा होणार ट्रू. ओके, देन पी ऑर नेगेशन क्यू, पी ऑर नेगेशन क्यू. तर ऑरमध्ये फॉल्स अँड फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू येणार. ट्रू अँड नेगेशन, ट्रू ऑर नेगेशन क्यू, तर ट्रू ऑर फॉल्स काय येणार ट्रू, ट्रू ऑर ट्रू ट्रू. फॉल्स ऑर फॉल्स काय येणार फॉल्स आणि फॉल्स अँड ट्रू, फॉल्स ऑर ट्रू येणार ट्रू. ओके, नाव नेक्स्ट वन. पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू. इथं आपल्याला दिलेलं आहे पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू करायचं आहे. तर माहिती आहे अँडमध्ये काय येणार ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. देन स्टार्ट फ्रॉम हिअर. ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड ट्रू येणार ट्रू, ट्रू अँड ट्रू येणार ट्रू. फॉल्स अँड फॉल्स येणार फॉल्स, ट्रू अँड फॉल्स येणार फॉल्स. ओके, देन लास्ट वन. नेगेशन पी अँड इन ब्रॅकेट पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू. इथं आपल्याला दिलेलं आहे, इथं का आपल्याला नेगेशन पी सोबत करायचं आहे. ओके, तर इथं काय अँड आहे, तर माहिती आहे इथं घेतलं तसंच. जर ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू ऑर फॉल्स. देन स्टार्ट करूया. फॉल्स अँड ट्रू येणार फॉल्स, फॉल्स अँड ट्रू येणार फॉल्स, ट्रू अँड फॉल्स येणार फॉल्स अँड ट्रू अँड फॉल्स येणार फॉल्स. ओके, सो गाईज आपण 5 गणितं सोडवले आहेत. उर्वरित गणितं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही एक्झामला जात असाल तर हा हिंट आणि ट्रिक टेबल तुम्हाला पाठ करून घ्या किंवा तुम्ही तिथे एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उत्तर हे शोधायला वेळ लागणार नाही आणि तुमचे ॲक्युरेट उत्तर येतील. ओके, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.